निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आई तुळजाभवानी ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय हा होता की पशुपती व्रत हे कसे करायचे, काय नियम धर्म पाळायचे, ते कधी करायचे, कोणी करायचे, हे आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पशुपती व्रत हे स्त्रिया, कुमारिका, अगदी पुरुषसुद्धा करू शकतात. नवरा बायको जोडीने देखील हे व्रत करू शकतात. कधीही करायचे, तर कुठल्याही सोमवारी कोणत्याही महिन्यात आपल्या मनात इच्छा निर्माण झाल्यास हे व्रत करायचे आहे. काय नियम धर्म पाळायचे, तर ब्रह्मचर्यत्व पाळायचे आहे, मांसाहार बंद करायचा आहे. म्हणजे ज्या स्त्रिया मांसाहार करतात त्यांनी हे 5 सोमवार होईपर्यंत मांसाहार घेऊ नये. मंदिरात जाताना चप्पल घालून न जाता अनवाणी जा. सकाळी लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत होऊन पांढरे वस्त्र नक्की परिधान करा. हे व्रत करताना 2 वेळेस मंदिरात जावे लागते. त्यासाठी सकाळ व संध्याकाळचा वेळ हा फिक्स ठेवा. म्हणजे सकाळी जर तुम्ही 8 वाजता मंदिरात गेलात तर 5ही सोमवारी सकाळी 8 वाजताच तुम्हाला मंदिरात जायचे आहे. आणि संध्याकाळीही प्रदोष काळात 6 वाजता जर तुम्ही जात असाल तर 5ही सोमवारी 6 वाजताच जा. फक्त प्रदोष काळ ह्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा आहे. संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळातच ही पूजा व्हायला पाहिजे. आपण जे मंदिरात जाताना पूजेचे ताट नेणार आहोत ते 5ही सोमवारी तेच ठेवायचे आहे, ते बदलू नका. त्यानंतर नवरा बायको, बहिणी बहिणी, सासू सून जर सोबत मंदिरात जात असाल तर प्रत्येकाने आपले पूजेचे ताट हे वेगवेगळे न्यायचे आहे. पूजेच्या ताटात काय साहित्य न्यायचे आहे, तर पंचामृत हे असायलाच हवं. त्यानंतर दूध, पाणी हे नक्की न्या. व दूध, पंचामृत, फुलं, साखर हे सायंकाळच्या पूजेमध्ये पुरेल एवढं न्या. म्हणजे सकाळी पूजा केल्यानंतर संध्याकाळच्यासाठी ते थोडंसं उरवून ठेवत जा. संध्याकाळच्या पूजेमध्ये हेच पुन्हा वापरा. संध्याकाळी त्यात काही ॲड करू नका. फक्त तुम्ही पाणी घेऊ शकता संध्याकाळी. त्यानंतर भस्म नक्की न्या. 108 तांदूळ व 31 मूग हे आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी व्हायचे आहेत. पण यासाठी 5ही सोमवारी वेळ एकच ठेवा. तुम्ही पहिल्या सोमवारी जर सकाळी तांदूळ मूग वाहिले आहे तर 5ही सोमवारी सकाळीच व्हा किंवा संध्याकाळी वाहिली तरी चालतील, पण 5ही सोमवारी वेळ ही फिक्स ठेवा. त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीची पूजा करा. नंदीला पाणी, बेल, फुलं वगैरे वाहून आपली इच्छा नंदीच्या कानात सांगा. व 31 मूग हे नंदीलाच वाहायचे आहे. ते 31 मूग नंदीच्या पायावर वाहून द्या. त्यानंतर मग तुम्ही मंदिरात आतमध्ये जाऊन पूजेला बसा. पूजेला बसण्यासाठी आपण आपलं बसकर म्हणजे आसन न्यायचं आहे. ते अंथरूनच त्यावर बसा. त्यानंतर अगोदर पाणी, मग पंचामृत, दूध, पुन्हा पाणी असा पिंडीवर अभिषेक करा. बेलपत्र असेल तर, नाही तर तिथलीच धुवून तुम्ही वापरू शकता. फक्त शेवटच्या सोमवारी 105 बेलपत्र ही व्हायची आहेत. त्यानंतर फुलं, भस्म वाहिल्यानंतर 108 तांदूळ जे आहेत ते पिंडीवर ओम नमः शिवाय असं म्हणून एक एक करून पिंडीवर ते वहा. त्यानंतर आरती करा व साखरेचा जो प्रसाद आहे तो ठेवा. त्यातील थोडीशी साखर ही संध्याकाळच्या वेळेस आणि आपण उपवास सोडताना थोडीशी आपल्याला उपवास सोडताना शिल्लक राहिली पाहिजे अशी साखर तुम्ही घेऊन जा. त्यानंतर ही झाली सकाळची पूजा. त्यानंतर संध्याकाळची, तर संध्याकाळी तांदूळ मूगही न्यायचे नाहीत. फक्त संध्याकाळी तुम्ही 6 दिवे व प्रसाद त्यात ॲड करायचा आहे. पाणी जर संपलेलं असेल तर पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर प्रसादासाठी तुम्ही शिरा, चुरम्याचे लाडू, नारळाची बर्फी असा गोड कुठलाही पदार्थ, पेढे वगैरे घेऊन जाऊ शकता. ज्याप्रमाणे आपण पूजा सकाळी केली त्याचप्रमाणे संध्याकाळी पूजा करायची आहे. 6 दिवे जे नेलेले आहेत आपण, ते 6 दिवे पिंडीसमोर ठेवून त्यातील 5च दिवे त्या ठिकाणी लावायचे आहेत. आणि जो प्रसाद नेलेला आहे त्याचे 3 भाग हे तुम्ही मंदिरात गेल्यानंतरच करायचे आहे. घरून ते 3 भाग करून न्यायचे नाही. त्यानंतर आपण जेव्हा हा प्रसाद पिंडीसमोर ठेवणार आहोत त्याच्या अगोदर पिंडीसमोर मग पाण्याने 3 भरीव चौकोन काढा. त्यावर पेपर वगैरे अंथरा आणि तो प्रसाद त्याच्यावर ठेवा. त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा. आणि मग आरती करा. आणि उपवास सोडताना यातील एक भाग आपण जो घरी घेऊन येणार आहोत आणि 2
प्रसादाचे भाग हे आपल्याला मंदिरातच पिंडीसमोर ठेवायचे आहे व एक भाग हा आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि मग उपवास सोडताना तो अगोदर खायचा आहे आणि जी साखर थोडीशी शिल्लक राहिलेली आहे तीही खायची आहे. आणि लक्षात ठेवा की हा जो प्रसाद आहे तो फक्त ज्या व्यक्तीला उपवास आहे त्यांनीच तो ग्रहण करायचा आहे, इतर कुणालाही तो प्रसाद द्यायचा नाही. म्हणजे अगदी आपल्या मुलांनासुद्धा तो प्रसाद द्यायचा नाही, फक्त आपण स्वतःच खायचा आहे. त्यानंतर एक दिवा पुन्हा घरी घेऊन यायचा आहे, 5 त्याच ठिकाणी लावायचे आहेत आणि तो उरलेला एक 6वा दिवा आहे तो आपल्या घराच्या दरवाजासमोर आत शिरताना उजव्या बाजूला लावून द्यायचा आहे. तो विझणार नाही याची काळजी नक्की घ्या. अशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने ही पूजा आहे. 5ही सोमवार तुम्ही अशा प्रकारे पूजा करा. आणि उद्यापन हे 5व्या सोमवारी करायचे आहे. यात जास्त काही नाही आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीचे हे उद्यापन आहे. फक्त 108 बेलपत्र आपल्याला शेवटच्या दिवशी लागणार आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळाला पंचरंगी धाग्याने 5 वेढे देऊन त्यावर आपल्या यथाशक्तीप्रमाणे 21, 11 किंवा 51 असे रुपये ठेवून ते पिंडीवर नारळ ते ठेवून द्या. त्याप्रमाणे अशा प्रकारे आपले उद्यापन हे झालेले आहे. आणि मग म्हणजे आपल्या मनात जर काही शंका असेल तर असे वाटते की काही ठिकाणी ग्रामीण भागात खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर जे लोक राहतात त्यांना मंदिर खूप लांब असते, 2 वेळेस त्यांना शक्य नाही, मग त्यांनी घरी पिंड करून जर पूजा केली तर चालते का? तर नाही, अजिबात नाही. हे व्रत जे आहे ते मंदिरातच जाऊन आपल्याला करायचे आहे आणि 2 वेळेस जायचे आहे. तर घरी पिंड वगैरे करून हे व्रत केले तर हे सार्थक होत नाही, त्यामुळे मंदिरातच जाऊन हे व्रत करायचे आहे. ह्या व्रताच्या काळात कुणाची निंदा करू नका, खोटे बोलू नका, कुणाशी भांडू नका. ही आपली जी पद्धत आहे ही कायम एकच ठेवा. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पशुप्रती व्रत आपल्याला करायचे आहे आणि हे व्रत खूप प्रभावी आहे. पशुप्रती व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मीही 2 वेळेस हे व्रत केलेले आहे. तुम्ही जर केलेले असेल तर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे का? किंवा हे व्रत करणार असाल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आहे. ह्या व्रताच्या प्रभावाने ही खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.